आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। वर्ध्यातील प्रवाशांसाठी लागोपाठ दुसरी अमृत भारत एक्सप्रेस सुरू होणार, तर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गाडीचा शुभारंभ। मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत मानले मोदींचे आभार। नाशिकच्या इगतपुरीमध्ये डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पेटला। वारंवार निवेदनं देऊन सुद्धा डम्पिंग ग्राउंड हलवलं नसल्यामुळे स्थानिकांनी घंटागाड्या रस्त्यातच अडवल्या। डम्पिंग ग्राउंड हलवले नाही तर आंदोलनासह उपोषण करू, नागरिकांचा इशारा। मुंबई महापालिका रुग्णालयातील सुविधांची माहिती संकेतस्थळावर आता मिळणार। केईएम, सायन, नायर, कूपर यांसारख्या रुग्णालयातील माहिती याद्वारे मिळणार। रुग्णालयामध्ये जाण्यापूर्वीच तिथल्या सुविधांचा आढावा घेता येणार। पुणेकरांना वाहतूक कोंडीतनं दिलासा मिळणार। पुण्यामध्ये 1100 कोटींचा आयटीएमएस प्रकल्प, 500 सिग्नल्स जंक्शन्सवर एआय तंत्रज्ञानावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम। अटल सेतूच्या नाल्याचं काम सुरू, तर माजी नगरसेवक सचिन पडवळकरांकडून नाल्यासंदर्भात पाठपुरावा। पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमिनीची मोजणी करण्यास सुरुवात। 95% शेतकऱ्यांची विमानतळाला जमीन देण्यास संमती, मात्र जमीन द्यायची का नाही हे मोबदला जाहीर केल्यावर ठरवू, शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रत्येकी 2000 रुपये देण्याचा निर्णय। एकात्मिक बालविकास सेवा योजनेतनं पैसे देण्याचा बालविकास विभागाचा निर्णय। ताडोबामधील वाघ बघण्यासाठीच्या सफारीसाठी 1000 रुपये जास्तीचे मोजावे लागणार आणि हे वाढीव दर 1 ऑक्टोबरपासून लागू होणार। भारतीय संरक्षण मंत्रालयाचा एचएएल कंपनीसोबत करार। एचएएल कडून घेणार 97 तेजस विमानं। 97 विमानांच्या खरेदीसाठी 62,370 कोटींचा करार।